नमस्ते, मी अश्विनी सई सौम्य सिस्टर चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। बऱ्याच दिवसांनी व्हिडिओची सुरुवात रांगोळीपासून आणि देवपूजेपासून मी करत आहे आणि सकाळचं जर वातावरण बोललं अगदी मस्त फ्रेश आणि असं वातावरण कोणाला आवडत नाही, इतकं सुंदर वातावरण तयार झालेलं आहे। आणि पारिजातकाचे फुलं सुद्धा ना बागेत आता भरपूर येऊ लागलेले आहेत, गुलाब येऊ लागले, तर म्हटलं चला आज पारिजातकच घालावं। तर देवपूजा झाल्यानंतर स्वयंपाकाच्या तयारीला लगेच मी लागते। चिगळ्याची भाजीची रेसिपी दाखवा, एका ताईंची बरेच वेळ कमेंट आले होते, तर चला म्हटलं चिगळ बनवायचे। त्यासाठी ना लसूण, मिरची, शेंगदाणं असं मोठं मोठं बारीक करून घेतले आणि चिगळ ना स्वच्छ धुवून ना घ्यायचं आणि आदल्या दिवशीच मी त्याची मुळं वगैरे काढले। तर चिगळ नीट करताना फक्त त्याचे मुळं काढायचे असतात, भरपूर असे त्याला मुळे असतात ना। आणि चुलीवरती स्वयंपाक चालू आहे आमचं, तर आधी मी चपात्या वगैरे बनवून घेते। ज्या भाज्या वगैरे बनवायच्या आहेत ते सगळं साहित्य बाहेर आणून घेते आणि चपाती भाजायला आई तर आपल्या दररोज असतातच। तव्यावरतीच बघा भाजी करायची आहे। तेल, जिरे, मोहरी, भरपूर असा कांदा परतून घेतलेला आहे। जो मिरचीचा मसाला करून ठेवलाय, जसं की मिरची, परत लसूण आणि शेंगदाण्याचं कूट, हे सगळं ना व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। पूर्ण मिरचीचा कच्चापणा निघून जातो आणि त्याच्यामध्ये थोडंसं हळद आणि मीठ आणि भिजलेलं ना तुरीची डाळ घ्या किंवा मुगाची घ्या, कुठलीही घ्या, फक्त हरभऱ्याची सोडून, तर असं मिक्स करून घ्यायची। आणि आपलं जो धुतलेला आहे ना चिगळ्याची भाजी, तर आमच्या इकडे ह्याला घोळची भाजी सुद्धा म्हणतात, चिगळ सुद्धा म्हणतात, ह्याला बरीच अशी नावं आहेत ह्या भाजीला। आणि ह्या भाजीने ना रक्तशुद्धी तर होतेच होते, रक्तवाढ पण होते आणि सगळ्याला आवडेल अशी ही भाजी आहे। आणि छान परतून घ्यायचं, पाण्याचा वापर करत नाही। तर पाणीपुरीच्या गोड पाण्याची तयारी चालू आहे। तर हे बघा त्यात भरपूर गोड पाणी करण्यासाठी गुळाचं प्रमाण जास्त आणि चिंच मी कमी घेते। चिंच कमीच घ्यायचं, कारण की बघा जास्तीचं आंबट होत नाही आणि गोडपणा येतो, एक प्रकारे पाक म्हटलं तर चालेल। मला चुलीवरती हे गोड पाणी बनवायला बरोबर 1 तास गेलं। भरपूर त्याच्यात अर्क उतरून द्यायचं गुळाचा आणि चिंचेचा। आणि इकडे आलोय आम्ही गोट्यामध्ये, ही गंगू दूधनं काढायचंय गहू आणि ज्वारी। आबाळ आले, परत पाऊस आला की नाही कणिक उघडता येत नाही। चला की पहिला ज्वारी काढते, काय काढते, चावी आणले इथं गहू ज्वारी मधले ह्याच्यात आहे, ह्यात गहू आहे, पर उतरते ए लकुडी। डरतोय आई आम्ही, चला उतरा, बरीच बरं आहे आपलं आई गेला, चला काढा, ए हळूहळू काढ। पडचिल, चला धरा टोपण, कुलूप लावून घेते की थँक्यू। पप्पी द्यायला येते की बाबा ग। सकाळ सकाळ काय म्हणते माहितीये का, अण्णांना फोन कर, हॅपी फादर्स डे म्हण। तेवढं ते म्हणायला अण्णांचा फोनच आला। मग काय केलंय, गुच्छ केलाय, गुलाबाचा गुच्छ, मोगरा मिक्स आणि असं रिबेन बांधे। असो, खूप छान आहे। मी पण एक पा देते जम तुला। थँक्यू। मारा लागलाय का शब्बासकी द्यायला लागलाय। आणि काल टिफिन बॅग आणलेले हे आहेत बघा, तर 100 रुपयाला एक पडले। छान आहे ना, दाखवायचं राहिलंच होतं। अरे इथे डॅमेज आहे काय बरोबर, थोडं बघायला पाहिजे होतं बघा। असं आता काय हरकत नाही। इकडं बघू, देते काय ठेवायला। आणि सईपरीच इथं ना कॅरम खेळायचं चाललंय म्हणून निवांत आहे। आज सईपरी खूप खुश आहे, का खुश आहे ते सांगा ग। उद्या शाळेला जायचे, बॅगा बिगा तयार, बॉटल स्वच्छ धुवून अगदी मस्त रेडी आहेत का नाही। चला तुमचं चालू द्या। पाऊस पडून गेलाय, हे बघा सकाळपासून ऊन होतं आणि अचानक पाऊस आला। लकीचं दररोजचं असतंय, रांगोळी काढले का रांगोळीवरती निवांत झोपलेला असतो। आणि इथं ठिकं ठेवलंय का ते सांगते, वरचं जे पाणी येतं ना जोरात पन्हाळीचं, तर इथं ना खराब होऊ शकते, त्यामुळे मी इथं ठिकच ठेवलेले। तर मला फुलं आणायची होती, नकोच आता चिखलात जायला। गुलाबाचं पण आणायचं होतं आणि मोगऱ्याचं पण। आणि आबाळ परत गच्च भरलंय, अगदी असं कधी पडेल पाऊस काय सांगता येत नाही। एकदम वातावरण बघा कसं झालंय, अंधार, 5 वाजले।
संध्याकाळचे 5 वाजलेत आणि बाहेर परत पाऊस चालू झाला. आताच मी बाहेरून आले आणि पाऊस चालू झाला. आणि सकाळी चुलीवरती गोड पाणी मी करून घेतलंय आणि गाळून घेतलं मी मगाशी भांडी घासायच्या अगोदर. आणि इतकं छान पाणी तयार झालंय. आणि त्या शिजलेल्या चिंचची असतं ना, जेव्हा आपण पाणी गाळतो ना, इतकं ते पोरींना आवडते ना. दुकानामध्ये इमली चिंच असतं ना, सेम त्याचप्रमाणे लागते. तिखट पाणी बनवून घ्यायचंय आणि पुरी तळून घ्यायचंय. तर पाणीपुरी का बनवायला ते सांगते. एक तर आज फादर्स डे आहे, दुसरं सईपरीचे बाबा थोडं आजारी पडलेत. सकाळपासून नुसतं वाटीत घेतले तर झोपताना, आणि त्यांना ते तोंड सपक सपक लागायला लागले ना, मग त्यांना ते बेचव लागायला लागले सगळं. त्यामुळे म्हटलं चला पोरींची पण आज शेवटचा दिवस आहे सुट्टीचा, फादर डे पण आहे, यांच्या पण तोंडाला काही चव नाही. त्यामुळे म्हटलं चला पाणीपुरीच करून घेऊया. आणि बाहेर पाऊस पण भरपूर असं पडते आणि सगळीकडेच पाऊस आहे ना, त्यामुळे सगळीकडनं किचकीच ओलं. आणि सगळ्यांच्याच घरी ना ओले ओले कपडे घरादारात सगळीकडे अडकवलेलं असणार आहे बघा. आज आमचं ऊन होतं, मग थोडेसे कपडे वाळले तरी. तर सकाळपासून काय केले, थोडंफार बघा. एक साडी होती आईची, तर त्याला पिको फॉल करून घेतला. आणि माझा एक ब्लाऊज शिवून घेतला मी, अगदी साधं सिंपल गोल गळ्याचा आणि पफ वाला असं शिवलेलं आहे. तुम्हाला मी दाखवते. तर ह्याला बटणं वगैरे लावायचे येतं, आपलं हुक वगैरे. तर असं हे बघा, अगदी साधं सिंपल. आपल्या ताई बोललेल्या बऱ्याच की अश्विनी प्रत्येक ब्लाऊजला डिझाईन करावं असं काय नाही. त्यामुळे मी अगदी गोल गळा असं काढलेले आणि फक्त एक लेस लावलेला आहे. जास्त डीप गळा पण नाही केला, अगदी नॉर्मल असं केलेले. आणि पफ बाही काढले. असं आपण शिवते म्हटल्यानंतर एवढं तर झालंच पाहिजे, असं पफ बाही काढले. फक्त मला असं वाटतंय, कारण की पूर्ण ब्लाऊज शिवल्यानंतर थोडंसं ना आपल्या ह्याची बाहीची लेंथ जास्त झालेली आहे, पण काही हरकत नाही. तर घरगुती शिवले हेच महत्वाचं आहे. इथवर येतो, तिथवर कोपऱ्यापर्यंत. पण असं हे ब्लाऊज शिवतात बरेच जणी, तर मला तिथवर आवडत नाही, पण तिथवर झालेलं आहे. तर असं एक ब्लाऊज मी दिवसभर काढलेलं आहे. तर पोरं कधी एकदा आई पाणीपुरी करते असं झालंय का नाही. आणि मला असं झालंय, कधी एकदा पोरी शाळेला जातात. होय कधी एकदा झाले शाळेत कधी आम्ही जातोय. झालंय. चला तिखट पाणी करूया. आणि विशेष म्हणजे बघा, पुदिना आपल्या गार्डन मध्ये बरेच लावले होते. लकी बऱ्याच वेळा लकी काय करते का, उकरून काढते. आणि कुंडीमध्ये ते यायचं ना, ते मला वाटतंय पुदिना आपल्या घरी येतच नाही असं वाटतं. बऱ्याच वेळा मी आणले होते, काय हरकत नाही. आज पुदिना नाही आहे, कोथिंबीर खूप महाग आहे म्हणजे खरंच मी कोथिंबीर आणलेलं नाही. तर चला, आपलं पाणीपुरी मसाला तर आहे. हा या मसाल्यामध्ये ना कुस करून घ्यायचं. ह्याच्यामध्ये चाट मसाला, पाणीपुरी मसाला, मीठ टाकायचे. आणि इथं बघा तिखट पाण्यासाठी फक्त मी 4च मिरची घेतले, कारण की खूप तिखट आहे, ठसका पण लागेल पोरींना. आणि हे घेतलंय, आलं घेतलंय. आणि ह्याच्यामध्ये ना भाजलेलं जिरं आहे. तर हे जिऱ्याची पण थोडीशी पेस्ट मी ह्यातच टाकणार आहे, म्हणजे गाळून जेव्हा घेतो ना त्यावेळेस बरं पडतं हे घेण्यासाठी. चला तर हे मी बारीक करून घेते. आता थोडंसं एक अर्धा चमचा जिरा टाकून घेते. ह्यात बटाटा ना कुस करून घेतलंय आणि ह्याच्यामध्ये पाणीपुरी मसाला टाकलाय आणि थोडंसं मीठ, चाट मसाला टाकणार आहे थोडं. आणि ह्याच्यामध्ये ना उकडलेलं हरभरं किंवा आपलं डाळिंबाचे दाणे पण इतकं छान लागतंय ना, खूप छान लागतंय ह्याच्यामध्ये. पण आता सध्या डाळिंब आपल्या मळ्यात कोणाच्याच इथं नाहीये. दरवेळेस असायचं, आपले तर असायचे, पण शेजारी आता माझ्या दिराच्या पण डाळिंब आहेत. जेव्हा त्यांच्या म्हणजे डाळिंब बागेत येते त्यावेळेस 100% ना मी पाणीपुरी बनवणारच आहे. खूप छान लागतं. ह्यात डाळिंबात दाणे जरी टाकलं ना ह्या बटाट्यामध्ये, एक नंबर असा फ्लेवर येतोय. आणि इकडे आपलं ना हिरवी मिरची आणि आलं आणि जिरं हे बघा सगळं मिक्स आहे. 4च मिरच्या घातल्या होत्या, तो म्हणजे दिसतंय ना तिखट, खूप तिखट. कोथिंबीरचे कमी आहे. नेक्स्ट टाइम जेव्हा करते ना भरपूर अशी ह्याला कोथिंबीर होते. जेव्हा करू ना त्याच वेळेस भरपूर येईल. तर हे सगळं पाणी ना गाळून घेणार आहे. आणि तांब्या मी फ्रीज मध्ये ठेवले होते गार पाणी व्हायला. बस होतं इतकं पाणी. आणि आपलं पाणीपुरी मसाला ओके. आणि बुंदी काय पाण्यात घातलेलं आमच्या कोणालाच आवडत नाही, खास करून परिसायलाच आवडत नाही. त्यामुळे मी बुंदी बिंदी अजिबात घालत नाही. अगदी साधं सोप्या पद्धतीनं पटकन झटकशी मी पाणीपुरी बनवत असते. आणि गोड पाण्याचं जर बोलले, जर खजूर असतं ना आपलं, खजूर जर घरात असेल, जेव्हा आपण चिंच आणि गुळ शिजत घालतो त्याच वेळेस ना खजूरचे 4 बोंडे टाकले ना त्याच्याने पण खूप छान फ्लेवर येतो.
आणि इतकं छान आपलं पाणी तयार झाले ना, गोड पाणी खूप छान तयार झालंय. तर टेस्ट घेऊन बघितलेले मी. आणि हे बघा अगदी मस्त असं गाढा आपलं पाणी तयार झालेलं आहे बघा. एकदम मस्त जसं बाहेर मिळतं ना सेम त्याच पद्धतीचं. तर गोड पाणी पण तयार झाले, पाणी पण तयार झाले. आणि पण थोडंसं ना मीठ पण घालून घेते. इथं ना माझं चाललंय कांदा कापायचं. आणि इतक्या पुरी तळले म्हणलं लागेल तसं पुरी तळावं, कारण की वातावरण पण साजाळलेलं राहिलं की परत वेस्टेज जाईल. आणि इथं सईपरला भरायला लावले, असं बटाटा भरायला लावले. पिलो थांब, बाबाच्या ह्याच्यात हे कांदा घाला, मी चिरा लागले. तुझं करते पहिला, तुझं करते. कसं झालंय? कुठलं पाणी घातलं तू? गोड दोन्ही मिक्स होय ना. इथं सईला पण काम दिले, ह्यांनी पण आलेत. तर आजीचं आणि ह्यांचं भर म्हणलं. हे पण भर, भरपूर भर सारण. शेव पण टाक. ही बघ आगाव कुठली, आपलं आपलं तयार करून खायला लागले तेव्हा एकदम मस्त यम्मी. आहा आहा. चला माझ्या डोळ्यातनं पाणी यायला आलंय कांदा चिरून. तिला अगं बाई अजून एकदा हॅपी फादर्स डे. हो पाऊस झालाय आम्हाला अजून बारीक. उद्या वापसा येणार होता, पण मला वाटतं उद्या पण कॅन्सल होत्या काय पेरायचं. आज संध्याकाळ पाऊस नाही पडला तर एक दिवस पुढे चालले. आता आपण ऊसच लावूया आता. काय का ऊसाची लागण केली टेन्शन जात आहे. येत नाही ना, पोषक माती आणि पाणी दोन्ही पण नाहीये. जा ना पिलं अजून एकदा आजीने हाक मार. नाही की येतोय आजीचा बांगड्याचा आवाज. हे आजी फ्रेश होऊन यायला आली. बरं आज साईबाईला भरायला दिले, आज माझं काम सईला दिलंय. कोणाला पण दे. आजीचा कांदा भरू नको. हा आजीला कांदा भरू नकोस. आजी हा बाबांचा कांदा टाक. कुठला? हा आणि मी शिव भरते. भरले लेट झालं. घ्या 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 घे. परत बघून कधी चालू करू झालंय तुम्हाला. संपलं परिस्थिती. खाऊ दे. खा. केवढा होल्स पाडले सर. अगं सांगतोय ना परत. मस्त. अगं घरगुती म्हणतेत कशाला परू. हा घरगुती ते घरगुतीच असते. चला त्यात कांदा आहे काय? माय लेकराचं हे बघा. खावा आई. आई आज परी आज काय आहे सांग ना. फादर्स डे म्हणावं तिला. वडिलांचा दिवस आहे म्हणा. हा हा पितृदिन. आजीला ऐकू घ्या नाही. पितृदिन आहे म्हणा. आई आज पितृदिन आहे. पितृदिन. फादर डे. तुमच्या काळात होता काय? नाही ना. मग तुमच्या पोरांचा दिवस तुमच्या ह्या नाती आता करते त्या साजरा काय. चला आता आम्ही ना सगळे मस्तपैकी पाणीपुरी घेतो खायला. सगळेजण खायला लागले त्या. पण मला कोण खा नेहमीच आहे. नेहमीच कधी बी परीचं दुसरं प्लेट चालू आहे. म्हणली नाही तू बाबाला खाऊ घातले मला खाऊ घातले का मदर डेला. चलो मोठी गंमत सांगते. फादर्स डे म्हणत फादरलाच खायला काय दिलं नाही त्या. फादर हे बापरे मग तो चाललंय. तुम्ही म्हणलाय की पोरीचं सुख आहे म्हणून पोरीच खायला लागले त्या.
आणि इथं पाणीपुरी पुऱ्या आपल्या संपत आल्या त्या म्हणून आपलं गॅस परत पेटवला. तर आणखीन एक पॉकेट घेतलं मी तळण्यासाठी. चलो तळते. बाबांना कशा तयार करते? ह्यात कर ग मोठ्यात खायला येत आहे. बर बर ओके ओके. आजीला विचार का कसं झालंय तिकड झालंय का लय. ओके. जरा डाळिंबात दाणे पाहिजे होते का? डाळिंबात दाणे. पोरीनं वाटाणा शिजलेला आणि ती ही आवडत नाही ला यावं खातच नाही त्या. ती बुंदी असं मला पण भिजलेली बुंदी अजिबात आवडत नाही. काय तरच दिसते आणि काय तरच लागतंय. चला बाबा पोरींना तयार करून द्यायला लागलं. तापलं की आपलं पुरी घेते तळायला. खाऊन गेले आमचा लंगोटी या. आमचा काय लंगोटी या नाही करा जाऊया. आपलं रेडीमेड पुऱ्या संध्याकाळचे 8 वाजलेत आणि ह्यांना ना थोडंसं असं वैरण घालावं लागतंय. आणि 9 वाजता ना परत ह्यांना ना मका घालायची असते. म्हणलं चला स्वयंपाक पण बनवायचा आहे. तर काय इथे बसून कसं चालेल ग बाई? स्वयंपाक करायचंय. हा जाय जुई इकडे का आपल्या जुईचं ना पूर्ण चिकनगुनिया कमी झालाय आता. चांगली चालते का नाही? चला तर ह्यांचं असं चालू असतंय. निवांत बस म्हणते कारण की मी इथं 15 मिनिटं ना इथं असं खुर्चीवरती बसलेले होते ना तर त्यांना सवय झाले तर बस बोलतात. आता बघा मी जाताना सगळी वरडते ते. त्यांना खायला तर टाकले. चला तर मला करायचं आहे स्वयंपाक कारण की खूप असं उशीर झालाय आणि 8 वाजलेले आहेत संध्याकाळचे रात्रीचे. मी ना इथं कपडे नीट करते कारण आता शाळा सुरू झाली ना बुधवारी घालण्यासाठी. आणि मैत्रिणींशी बोलणं झालं. आम्ही ठरवत होतो ना ड्रेस कुर्ता घालायचा. मी हा काढला आहे आणि ताई भाकरी करते. पोरींचं काय चाललं माहितीये काय? पोरींचं काय चाललं? कपडे घालायची. मी कुठले कपडे घालायचे? जीन्स घालायचं का सलवार घालायचं असलं ह्याची गप्पा चालू होत्या. त्यांना आता कपाट काढली आवरायला. कपाट तर स्वच्छ होते करू आमचं. तर संध्याकाळचं स्वयंपाक चाललंय बघा माझं. तर फक्त 2च भाकरी करायच्या आहेत आणि एवढंच वांग्याचा रस्सा बनवलाय. फक्त आईपुरतं स्वयंपाक चालू आहे. पोरींचं पण काय जेवण नको बोलले पोरी. मला पण काय नकोय जेवण. ह्यांना पण काय नकोय. तर अगदी शॉर्टकट असं स्वयंपाक आहे. एवढंच की पाणीपुरीची भांडी भरपूर राहिलेत. पाणीपुरीची भांडे आणि स्वयंपाकाचे भांडे एवढंच. तर चला बरोबर कपाट आवरते. तिस्तीला आवरते. शाळेची तयारी अगदी जोमानं चालू आहे. जसं की दोघी सुद्धा बाटल्या दप्तर वगैरे सगळं सेट करून ठेवलंय. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका. चॅनेलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघत राहा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला परी अजिबात विसरू नका. बाय.